मोदी सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि युवा उद्योजकांसाठी अनेक संधी घेऊन आलाय। मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रासाठी काय? या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला किती निधी मिळणार आहे, कोणत्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाणार आहे आणि यातून महाराष्ट्राच्या विकासावर काय परिणाम होणार आहे, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी मानसी खांबे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की महाराष्ट्र रूरल कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट प्रकल्पासाठी 683 कोटी, महाराष्ट्र अग्री बिझनेस प्रकल्पासाठी 100 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1094 कोटी, उपसा सिंचन योजनांसाठी 183 कोटी, याशिवाय महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येणार आहे। यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल आणि शेतकरी तसेच लघु व मध्यम उद्योगांना मोठा फायदा होईल। शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। 100 जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना, तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन, 100% सरकारी खरेदी, मच्छीमारांसाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, या घोषणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा फायदा होईल। त्याचप्रमाणे MSME क्षेत्राला चालना देण्यासाठी कर्ज मर्यादा वाढवण्यात आली आहे। महाराष्ट्र स्टार्टअप हब म्हणून ओळखला जातो आणि स्टार्टअपसाठी 20 कोटींच्या कर्ज मर्यादेची घोषणा करण्यात आली आहे। यामुळे नव्या उद्योगांना संधी मिळेल आणि राज्यातील स्टार्टअप्सची इकोसिस्टीम अजून मजबूत होईल। महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी या अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। पायाभूत सुविधांसाठी नवीन धोरण तयार केले असून राज्यांना 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज, PPP प्रकल्पांना प्रोत्साहन दिल्याने खाजगी गुंतवणुकीला चालना मिळणार आहे। हे निर्णय महाराष्ट्राच्या मोठ्या प्रकल्पांसाठी फायदेशीर ठरणार आहे। विशेषतः मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि मेट्रो प्रकल्पांना याचा मोठा फायदा होईल। नवीन औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा यामुळे निर्माण होतील, ज्यामुळे रोजगार संधीही वाढतील। तसेच यंदाचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे। ग्रामीण आणि कृषी विकासासाठी मोठ्या तरतुदी, मध्यमवर्गीयांना कर सवलतीचा दिलासा, स्टार्टअप्स आणि पायाभूत प्रकल्पांना मोठी गती मिळणार आहे। या अर्थसंकल्पाबद्दल तुमचं काय मत आहे? महाराष्ट्रासाठी आणखी कोणत्या घोषणा महत्त्वाच्या वाटतात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो, हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।